केअरटेकर भाग 67. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. मीराला हळूहळू जाग येते. अजूनही ती अर्धवट झोपेतच असते. आळस देत हात पुढे करते. डोळे उघडताच ती इकडे तिकडे पाहते आणि लक्ष जातं त्याच्याकडे. आरव शांतपणे बेडवर बसलेला, मोबाईलमध्ये काहीतरी तो बघत होता. मीरा हळूच त्याच्याकडे बघत हसते. तोही तिला जागे झालेलं बघून हसतो. झोप झाली का? आरव विचारतो. मीरा केसात हात फिरवतच म्हणते, खूप गाढ झोप लागली. अगदी आई जसं अंघोळ घालायची ना, तशी तुम्ही अंघोळ घातली ना. त्या गुलाबांच्या पाकळ्या, गरम पाणी, त्या स्पर्शामुळे ना अगदी शांत झोप लागली. मीराचं बोलणं ऐकून आरव हसतो. मोबाईल बाजूला ठेवतो आणि तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत म्हणतो, हो का? मग रोजच अशी झोप हवी असेल तर रोज मीच तुला आंघोळ घालतो, झालं? आरवचं बोलणं ऐकून मीरा लाजते. तिचा चेहरा गुलाबी होतो. तुम्ही पण ना काहीही बोलत असता, मीरा लाजत बोलते. पण आरव, तुम्ही का झोपला नाहीत? तुम्ही पण थोडं झोपून घ्यायचं होतं ना, आराम करायचा होता ना तुम्ही. मीरा थोडीशी सरकते आणि तिचं डोकं अलगद आरवच्या मांडीवरती टेकवते. तिचे केस थोडेसे चेहऱ्यावरती येतात. आरव ते हळुवारपणे मागे सारतो आणि तिच्या केसांवरून अलगद हात फिरवतो. तो मंद स्वरात म्हणतो, नाही ग, तुझ्या एवढा मी झोपाळू नाही, आणि तसंही माझी होणारी बायको झोपलेली आहे. मग म्हटलं कालपर्यंत जे काही ऑफिसचे अपडेट्स राहिलेले होते ते तरी पूर्ण करून टाकू, जेणेकरून जेव्हा ती उठेल तेव्हा मी फक्त तिच्यासाठी मोकळा वेळ काढेन. आरवच्या त्या शब्दांमध्ये एक हक्क, एक काळजी, एक प्रेम भरलेलं असतं. माझी होणारी बायको हे ऐकता क्षणी मीराचं हसू थांबत नाही. ती गालातल्या गालात हसत राहते. ओठांवर नकळत हसू उमटतं. आरव तिच्याकडे बघतो आणि थोडंसं चिडवण्याच्या सुरातच विचारतो, काय ग, एवढं गालातल्या गालात काय हसतेस तू? आरवचं बोलणं ऐकून मीरा डोळे मिटून मंद हसत म्हणते, तुमचं माझी होणारी बायको हे ऐकून अगदी मन भरून आलं. एकदम खरं वाटलं की आता हे नातं फक्त नावापुरतं उरलेलं नाही, ते अगदी जीवाभावाचं झालं आहे. पण आरव सॉरी, खरंच वाटलं तुम्ही तुमचं सगळं काम जबाबदाऱ्या सोडून फक्त माझ्यासाठी इथे सिंगापूरला आलात, त्यामुळे तुमचं कामसुद्धा राहिलं ना. आरव शांतपणे त्याच्याकडे प्रेमाने बघतो आणि बोलतो, सॉरी कशासाठी मीरा, मी तुझ्यासाठी सिंगापूरला आलेलोच नाही. मी आलो आहे माझ्या आनंदासाठी, कारण जिथे तू असतेस ना तिथे माझं खरंच सुख आहे. आत्तापर्यंत मी फक्त कामाच्या मागे धावत होतो, ऑफिस, डेडलाईन्स, मीटिंग्स, आपल्या आयुष्यातला आनंद कुठे हरवून बसलेलो होतो. पण तू आल्यावर समजलं की काम, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्याच्या पलीकडे एक जगणं असतं, आणि त्या जगण्यातला अर्थ तू दिलास मीरा. मी पहिल्यांदा स्वतःसाठी असा वेळ काढला आहे, फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी. आरवचं बोलणं ऐकून मीराला समजत होतं की आरव तिच्यावरती किती मनापासून प्रेम करतोय. त्याचं एक एक वाक्य तिच्या मनाला स्पर्श करत होतं. ते ऐकून मीरा थोडी एक्सायटेड होते आणि हळूच बोलते, आरव, मी तुम्हाला एक गोष्ट विचारू? आरव तिच्याकडे बघून थोडं हसतो आणि म्हणतो, विचार ना, तुला मी आधीच सांगितलं आहे ना, तुला हवं ते तू विचार. आरव, तुम्ही माझ्या प्रेमात कधी पडलात? मीराचं हे ऐकताच आरव क्षणभर शांत होतो, कारण खरं तर तो तिच्या प्रेमात कसा आणि कुठे पडला याची गोष्ट थोडी वेगळीच होती. काही भावना अशा होत्या ज्या अजून त्याला मीराला सांगायच्या नव्हत्या, त्यामुळे तो थोडा विचारात पडतो आणि मग म्हणतो, आय डोंट नो मी कसा तुझ्या प्रेमात पडलो, पण फक्त पडलो हेच मला आता माहिती आहे. मग तो थोडा हसतो, पुढे म्हणतो, पण मीरा, हाच प्रश्न मी सुद्धा तुला विचारू का? तू कशी माझ्या प्रेमात पडलीस? आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडी लाजते, पण चेहऱ्यावरती एक शांत हसू आणत तीसुद्धा त्याच्यासारखंच उत्तर देत म्हणते, आरव, आय डोंट नो मी तुमच्या प्रेमात कशी पडले हे मलासुद्धा माहिती नाही, पण मी तुमच्या प्रेमात पडले हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मीराचं बोलणं ऐकून दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. मीराचं बोलणं ऐकून आरव मीराकडे बघून खळखळून हसू लागतो आणि त्याचं हसणं बघून मीरासुद्धा हसायला लागते.
मीराचं खळखळून हसणं बघून आरव शांत होतो. काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो. अगदी नजरेतूनच तिच्या मनात उतरतो व हलकत तिच्या डोळ्यात पाहतो. हलक्या स्वरात म्हणतो, मीरा, आपण आता लवकरच आपल्या लग्नाचा विचार करूया का? म्हणजे तुला काय वाटतं? हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य आणि हळवी भावना उमटते. ती आरवच्या मांडीवर विसावलेलं डोकं अलगद बाजूला करते आणि स्वतःला नीट सावरून त्याच्या शेजारी बसते. मग त्याचे दोन्ही हात हातात घेऊन खूपच शांत सुरात ती बोलते, आरव, खरं तर आत्तासुद्धा आपण दोघं एकत्रच आहोत. तुम्हाला लवकर माझ्याशी लग्न करावं वाटते आणि खरं सांगू, मलासुद्धा अगदी तसंच वाटतंय. आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत. हे नातं फक्त आपल्या दोघांसाठी खूप आहे, पण तरीही समाजासाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या नात्याला एक नाव असायलाच हवं ना? हो मीरा, मी समजू शकतो तुला काय म्हणायचं आहे ते. आपण दोघं असं एकत्र राहत आहोत. हे लोकांना कळलं तर उगाच लोक बोलतील, प्रश्न निर्माण करतील आणि या सगळ्याचा त्रास तुलाच जास्त होईल. हे मला पूर्णपणे कळत आहे मीरा. म्हणूनच आजवर मी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली की तू माझी केअरटेकर म्हणून इथे माझ्या घरी काम करतेस. लोक काहीही बोलतात, उगाच शंका घेतात, तुझ्या चारित्र्यावरती बोट ठेवतील आणि मी ते सहन करू शकणार नाही. माझं काय, मला मीडियावाल्यांच्या लोकांच्या नजरेची सवय आहे. ते काहीही लिहितात, काहीही विचारतात, पण तुला या जगाचा अंदाजही नाही. आणि खरं सांगू का मीरा, म्हणूनच मी ठरवलं आहे आपण लवकरात लवकर लग्न करूया. मी हे नातं जगासमोर आणायचं आहे, अभिमानाने नातं म्हणून, लपवून नाही. आपण जेव्हा मुंबईला जाऊ ना, तेव्हा मी स्वतः तुझ्या घरी येईन. तुझ्या आईसमोर, तुझ्या बहिणीसमोर नुकते हात जोडून नाही तर पूर्ण मनाने तुझा हात मागेन. मी स्वतः लग्नाची मागणी घालीन. आरवचं बोलणं ऐकून मीरा थोडीशी नाराज होते. तिचा चेहरा थोडासा उतरतो. ती एकटक खिडकीबाहेर बघत बसते. तिच्या डोळ्यात काहीतरी सांगायचं आहे, पण ती शब्द शोधते. आरव हळूच तिच्या जवळ येतो. तिच्या गालावर हलकेच हात ठेवतो. काय झालं मीरा, तू आता घाबरत का आहेस? मीरा हळू आवाजात पण थोडीशी भीती दडवत बोलते, आरव, म्हणजे मला एक वेगळीच भीती वाटते. म्हणजे आई आपल्या लग्नासाठी तयार होईल का? आरव थोडा आश्चर्यचकित होऊन बोलतो, का मीरा, तू असं का म्हणतेस? मीरा डोळे खाली करतच म्हणते, कारण माझ्या आईचे विचार थोडे वेगळे आहेत आरव. म्हणजे नॉर्मली जेव्हा आई वडील आपल्या मुलीचं लग्न ठरवतात ना, तेव्हा तो मुलगा सेटल आहे का, घर आहे का, कुटुंब आहे का, हे बघतात. पण आपली गोष्ट वेगळी आहे आरव. तुमच्याकडे सगळं आहे, पैसा, पावर, नाव, एक ओळख, पण तुमचं वेगळं स्थान आहे या जगात. आणि मी फक्त एक साधी मुलगी जी तुमच्या घरात केअरटेकर म्हणून आली. आमच्याकडे काहीच नाही आहे, ना मोठं घर, ना नाव, ना ओळख. आरव तिचा हात हातात घेत शांतपणे पण ठाम आवाजात बोलतो, मीरा, तू खरं बोललीस. आपल्यामध्ये फरक आहे, पण तो फरक फक्त समाजाच्या दृष्टिकोनातून आहे, माझ्या नाही ना. मी कधीच तुला त्या गोष्टीसाठी निवडलं नाही की तुझ्याकडे काय आहे. मी तुला निवडलं कारण तू माझं घर आहेस. आईचं मन जिंकण्यासाठी मला पैशांची गरज नाही मीरा. मला फक्त तुझ्या प्रेमाची, तुझ्या सच्चेपणाची गरज आहे. आपल्या दोघांचं नातं इतकं खरं आहे की कोणतीही भीती त्यासमोर उभी राहू शकत नाही. मीरा त्याच्या डोळ्यात बघत हलकंसं हसते, पण आरव, जर आईने नाही म्हटलं तर? आरव गंभीरपणे पण प्रेमळ कटाक्षाने बोलतो, तर मी रोज तुमच्या दारात उभा राहीन. जोपर्यंत ती हो म्हणत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही. कारण हे नातं तसंच आहे, प्रेमानं, संयमानं आणि जिद्दीचं. हे बघ मीरा, मी तुला दुपारीसुद्धा बोललेलो होतो, खरं प्रेम कधीच पैशावर, पॉवरवर किंवा समाजातल्या स्थानावर अवलंबून नसतं. जेव्हा दोन मनं एकमेकांवर प्रेम करतात ना, तेव्हा बाकी सगळं काही दुय्यम ठरतं. फक्त त्या दोघांमध्ये असलेलं खरं नातं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि तुझ्या आईबद्दल बोलायचं झालं तर तू अजिबात काळजी करू नकोस. मी कधीच तुला असं म्हणणार नाही की आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करूया. नाही मीरा, जोपर्यंत तुझ्या आईला आणि श्वेताला असं वाटत नाही की आरव आमच्या घरचं जावं योग्य आहे, तोपर्यंत थांबू. आपण त्यांची परमिशन घेऊ, त्यांचं मत जाणून घेऊ, कारण ते त्यांच्या जागी बरोबरच असतात. आता तू म्हणतेस तसं तुझ्या आईला असं वाटू शकतं की मी खूप मोठ्या घरातला आहे आणि तुझं कुटुंब तुला लहान समजलं जाईल. पण मीरा, मी तुला आधीच सांगितलेलं आहे ना, माझ्यासाठी माणूस मोठा की लहान हे ठरतच नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? तुझं खरं मन, तुझं प्रेम.
आणि ते इतकं प्रामाणिक आहे की कोणताही विरोध, कोणतीही अडचण आपल्याला अजिबात थांबवू शकणार नाही. आरवचे बोलणे ऐकून मीरा थोडी हळवी होते. डोळ्यात पाणी घेऊन परत बोलते, आरव, तुम्ही बोलताय ते खरं आहे, पण हे सगळं तुमच्या मनाच्या मोठेपणाच्यामुळे आहे ना. तुम्ही खरंच खूप वेगळा विचार करता. तुम्हाला समाज, पैसा, दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. पण समाज तसं नाही ना आपल्याकडे बघत. उद्या जर आरव आपलं लग्न झालं तर सगळीकडे चर्चा होईल. प्रत्येकजण तुमच्याकडे बोट दाखवेल. ते विचारतील, इतक्या श्रीमंत प्रतिष्ठित माणसाने एका गरीब साध्या मुलीशी लग्न का केलं. कदाचित तुम्हाला वाईटसुद्धा वाटेल. मीरा, जर उद्या आपलं लग्न केलं तर हो, ही बातमी नक्कीच सर्वत्र पसरेल. मीडिया, सोशल मीडिया, लोक सगळीकडे चर्चा होईल. पण त्यांचा प्रश्न एकच असेल, आरव राज्याध्यक्षासारख्या माणसानं अशा एका सामान्य मुलीशी लग्न का केलं. पण माझं उत्तर मात्र कायम एकच असेल, मी मनाने श्रीमंत असलेल्या मुलीशी लग्न केलेलं आहे. मीरा, तू लकी नाहीस. खरं तर मी लकी आहे, कारण मला तू मिळालीस. एक अशी मुलगी जी मनाने इतकी श्रीमंत आहे की ती माझं आयुष्य सुंदर करून टाकते. म्हणूनच मीरा, अशी नको ती तू चिंता करू नकोस. तुझ्या मनात उगाच नको ते विचार तू अजिबात येऊन देऊ नकोस. आणि हो मीरा, मी तुला आज एक वचन देतो. तुझ्या आईची परमिशन घेतल्याशिवाय, तिच्या आशीर्वादाशिवाय आपण लग्नाचं एक पाऊलसुद्धा पुढे टाकणार नाही. आपलं लग्न हे फक्त आपलं नसेल तर तुझ्या आईचं, श्वेताचं आणि आपल्या माणसांचं स्वप्न असणार आहे. ते सगळ्यांच्या आशीर्वादानेच पूर्ण होणार. आरवचं बोलणे ऐकून मीरा हलकीशी हसली. तिच्या डोळ्यातून समाधान झळकत होतं. त्याचवेळी तिच्या मनात एक विचार सुरू होता, आरव, खरंच तू वेगळा आहेस. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे, पण त्याहून जास्त तू माझ्या आईवरती जास्त प्रेम करतोस, माझ्या फॅमिलीचा आदर करतोस. हीच गोष्ट मला तुझ्या प्रेमात अजून खोल घेऊन जाते. अनेक वेळा प्रेमामध्ये असं पाहिलं आहे, मुलगा म्हणतो माझ्यावर प्रेम आहे ना, मग घरच्यांच्या विरोधात जा आणि लग्न कर. मुली काही वेळा पळून जाऊन लग्नसुद्धा करतात. तर काही वेळा त्यांच्यापुढे तो एकच पर्याय उरतो, आई वडील की प्रेम. पण हे योग्य नाही ना आरव. एका मुलीसाठी तिचं कुटुंब, तिचं घर आणि तिचं प्रेम सगळंच तितकंच महत्त्वाचं असतं. आणि जर कोणीतरी तिला दोन पैलूंच्या मध्ये उभं करत असेल तर ते तिच्या अस्तित्वाला छेद देणं आहे. पण तू वेगळा आहेस. तू मला निवडलीस, पण त्याचवेळी माझ्या कुटुंबालाही आपलंसं केलंस. तू म्हणालास जोपर्यंत त्यांच्याकडून परमिशन नाही तोपर्यंत आपण लग्नाचा विचारही करायचा नाही. हेच खरं प्रेम असतं आणि हेच खरं तर नातं असतं. प्रेम म्हणजे जबरदस्तीने ओढून लावलेलं नातं नाही, तर प्रेम म्हणजे सगळ्यांना समजून घेऊन तयार केलेला पूल असतो. मीरा हलकेच आरवकडे बघत मनाशी विचार करत होती. डोळ्यात त्याच्याबद्दल आभार, प्रेम आणि अभिमान होता. बरं मीरा, मला सांग, काय खाणार आहेस तू. आणि चल बरं, पटकन फ्रेश हो आणि काहीतरी खाऊन घे. तू 7 वाजेपर्यंत तू पटकन आवरून घे. मग आपण बाहेर थोडं फिरून येऊया का. तुलासुद्धा थोडं फ्रेश वाटेल. नाईट व्ह्यू छान असतो इथून. आरव हसत बोलतो. तेच आरवचे बोलणे ऐकून मीरा डोळे मोठे करत उत्साहाने बोलते, हो ना, अगदी चालेल. कुठेतरी छानसा स्पॉट असेल ना नाईट व्ह्यूसाठी, तिथे जाऊया ना. लाईट्स, थोडी हवा, तू, मी. आरव थोडा हसतच बोलतो, ओके मॅडम, पण तू काय खाणार आहेस ते तरी सांग. मीरा ओठावर बोट ठेवत लाडात बोलते, मी काय म्हणते आरव, आपण बाहेर फिरायला गेल्यानंतर बाहेरच काहीतरी खाऊया ना, त्यातच मजा येईल. आरव हाताच्या अंगठ्याने तिच्या गालावर हलकीशी थाप देत बोलतो, बरं ठीक आहे, पण तू पटकन आता आवर, मी सुद्धा फ्रेश होतो. तो पुढे झुकतो आणि हलक्याच प्रेमळ अंदाजात तिच्या गालावर एक सौम्य किस देतो. मीरा हलकंसं थबकते, पण चेहऱ्यावर खुदकन हसू उमटतं. आरव नजरेने चल लवकर असं सांगतो आणि वॉशरूमकडे जातो. आरव वॉशरूममध्ये जातो. दरवाजा बंद होतो. मीरा तशीच एका क्षणासाठी थांबते. डोळ्यात शांतपणा, पण मनात विचारांची वावटळ होतं. ती हलके स्वतःच्या ओठांवर हसते. खिडकीपाशी जाऊन उभी राहते. बाहेर संध्याकाळचा मंद प्रकाश पसरलेला असतो. मीरा बाहेर बघत मनाशीच विचार करते, आरव, तुम्ही म्हणालात ना तुझ्या आईच्या परमिशनशिवाय आपण पुढचं पाऊल टाकायचं नाही. हे वाक्य माझ्यासाठी खूप मोठं आहे. पण आरव, या नात्यामध्ये फक्त माझ्या आईची परमिशन पुरेशी नाही. मला तुमच्या आईवडिलांची, म्हणजे काका आणि आशा काकूंची सुद्धा परवानगी हवी आहे.
हो माहीत आहे मला, ते तुमचे जन्मदाते आईवडील नाहीत, पण लहानपणापासून त्यांनीच तुम्हाला वाढवलं, शिकवलं, तुम्हाला आरव राज्याध्यक्ष बनवलं. तुम्ही जरी त्यांच्याशी आज तुटलेला असला तरी मी त्यांना सोडून कसं चालणार? मी जर तुमची लाईफ पार्टनर होणार असेल तर तुमच्या सगळ्या नात्यांची जबाबदारी माझीही आहे. म्हणूनच जसं माझ्या डोक्यावर माझ्या आईचा आशीर्वाद हवा आहे, तसाच तुमच्यासुद्धा काकांचा आणि आशा काकूंचा सुद्धा आशीर्वाद मला आपल्या लग्नामध्ये हवा आहे. त्या दोघांनीसुद्धा आपलं लग्न मान्य करावं, हे मला खरं तर खूप मनापासून वाटतं आहे. कदाचित तुमचं आणि त्यांचं नातं विस्कटलेलं असेल, पण मी त्या तुटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र जोडायचं ठरवलं आहे. आणि आता मुंबईला गेल्यावर सगळ्यात पहिलं काम मी करणार आहे. मी जाऊन आशा काकूंना फोन करणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे आणि प्रयत्न करणार आहे आरवच्या आयुष्यातून हरवलेलं आई हे स्थान पुन्हा त्यांच्यासाठी परत मिळवायचं आहे. मीरा स्वतःशीच खंबीरपणे हसते. तिच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच ठाम शांतता बसते. बस, आता ही माझी मिशन आरव आणि त्यांचे आईवडील एकत्र आणण्याची सुरुवात आहे. ती ताट उभी राहते. आरव अजूनही वॉशरूममध्येच असतो. मीराने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तिचं आणि आरवचं नातं फक्त दोघांचंच राहू नये, तर ते एक संपूर्ण कुटुंबाचं पूर्ण नातं बनावं. कधीकधी नात्यांना जोडण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, त्यासाठी लागते तयारी, समजूतदारपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आपलंसं करण्याची इच्छाशक्ती. आणि मीरामध्ये ती इच्छाशक्ती होती. म्हणूनच तिचं प्रेम फक्त भावना नव्हतं, तर एक संपूर्ण घर उभं करण्याचं स्वप्न होतं. खूप वेळा आपण म्हणतो आरवसारखा मुलगा मिळायला हवा, ज्याचं प्रेम गहीर आहे, ज्याच्या डोळ्यात समजूत आहे. हो, आरवसारखा प्रियकर, आरवसारखा नवरा तो एक स्वप्नासारखा वाटतो. पण आज मी एक गोष्ट ठामपणे सांगेन, मीरासारखी मुलगीसुद्धा आयुष्यात हवीच. कारण बऱ्याच वेळा काय होतं, प्रेमात मुली म्हणतात बस आम्ही दोघं, आमचं एक छोटंसं घर, बाकी कोणी नको. पण मीरा तशी नव्हती. ती सहज आरवच्या मोठ्या घरात रमली असती. सगळं तिच्या मनासारखं मिळालं असतं तिला. आरवसारखा मोठा माणूस तिच्यासोबत होता. मग ती काय सहजपणे आरववरती हक्क गाजवू शकली असती. त्याचं सगळं काही आपलं करून ती मोकळी झाली असती. पण तिनं तसं अजिबात केलं नाही. कारण तिचं प्रेम फक्त आरववरतीच नव्हतं, तर त्याच्या तुटलेल्या नात्यांवरतीसुद्धा होतं. तिला आरवच्या आयुष्यातून हरवलेलं आईचं हे स्थान परत त्याच्यासाठी मिळवून द्यायचं होतं. ती म्हणाली नाही, माझं आणि आरवचं झालं की झालं, बाकी कोणी नको आमच्यामध्ये. तिचं स्वप्न होतं आरवच्या लग्नात माझ्या आईसोबत त्याचे आईवडीलसुद्धा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत असावेत. आणि हेच तिचं मोठेपण आहे. म्हणून आरवसारखा मुलगा हवाच, पण त्याच्या आयुष्यात मीरासारखी मुलगी असेल तर ते नातं केवळ सुंदर नाही तर पूर्ण होतं. ती फक्त प्रेम करत नाही, तर नातं उभं करते, सांभाळते, जोडते आणि जपतेसुद्धा. आरव वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येतो. हात टॉवेलने पुसत तो रूममध्ये येतो. त्याचं लक्ष तिथेच खिडकीपाशी शांत बसलेल्या मीराकडे जातं. ती बाहेर बघत काहीतरी खोल विचारात हरवलेली असते. आरव हसत मिश्किल स्वरात बोलतो, मीरा मॅडम, नाईट व्ह्यू बघायला जायचं आहे ना? जर तू अशीच बसून राहिलीस ना तर आपल्याला मॉर्निंग व्ह्यू बघायला लागेल. आरवचं बोलणं ऐकून मीरा भानावरती येते. ती किंचित दचकल्यासारखी नजरेने त्याच्याकडे बघते. मीरा हसतच स्वतःशी लाजूनच बोलते, हो आवरते मी पटकन. ती पटकन उठते, थोडीशी लाजून नजरेने खाली बघते आणि वॉशरूममध्ये निघून जाते. काही वेळाने मीरा वॉशरूममधून बाहेर येते. ती घातलेल्या फुलकट ड्रेसमध्ये कम्फर्टेबल दिसत असते. तो ड्रेस घोट्यांपासून थोडा वर आणि गुडघ्यांपासून थोडा खाली येतो. हलक्या पेस्टल रंगाचा फ्लोवी ड्रेस, केस हलक्याने मोकळे, ओठांवर हलकंसं लिप ग्लॉस आणि डोळ्यात एक नैसर्गिक चमक. हाय, माझी होणारी बायको इतकी सुंदर दिसते की असं वाटतंय बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सलच करावा, फक्त तुला बघत बसावा. आरव मीराकडे बघून बोलतो. तेच मीरा थोडी खोटं राखवत थोडीशी लाजत बोलते, आरव असं काय बोलताय तुम्ही? झालं ना 2-3 दिवस आपल्याला इथे येऊन झाले, आपण अजून कुठे बाहेर फिरायला गेलेलोच नाही, काही नीट बघितलेलंच नाही. जाऊया ना एकदा नाईट व्ह्यू बघायला. आरव खट्याळपणे पण डोळे बारीक करत बोलतो, माझी होणारी बायको एवढी सुंदर दिसते ना, मग मी कालपासून एकच विचार करतोय,
तिला आणखीन जास्त जवळ घ्यायचं आहे. माझं मन भरतच नाही आहे बघ तिच्याशिवाय. राहूया ना आज रूममध्ये. आरवचे बोलणे ऐकून मीरा लाजून नजरेस नजर न देता त्याचा हात पकडते आणि हलक्याने त्याला ओढते. नाही म्हणजे नाही. बाहेर जायचं आहे. जे काही असेल ते रात्री. मीराचं बोलणं ऐकून आरव हसत मिश्किल आवाजात बोलतो. ओह, म्हणजे रात्रीसाठी काहीतरी प्लॅन आहे वाटतं. माझ्या होणाऱ्या बायकोचा मूड चांगलाच रोमॅन्टिक वाटतोय. मीराचा संपूर्ण चेहरा गुलाबी होतो. ती त्याला हलक्याने मारते. आरव, का त्रास देत आहे मला? चला ना आता. आरव हसून तिचा हात दोन्ही हातात घेत बोलतो. सॉरी मस्करी केली. चला जाऊया मस्त नाईट व्ह्यू बघायला. आणि हो, या सुंदर नाईटला माझ्यासोबत असलेली माय वाईफ टू बी ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. तो हसतच मीराचा हात घट्ट धरतो. दोघेही एकमेकांकडे हसून बघतात. आरव तिच्या खांद्यावर आपला हात टाकतो आणि दोघंही रूममधून बाहेर पडतात. एका सुंदर रात्रीच्या आठवणीसाठी. सिंगापूरच्या रात्रीचं वातावरण. आकाशात हलकासा तारा चमकत असतो. हवेत गारवा असतो आणि शहराचे लाईट्स टिमटिमत असतात. आरवची गाडी एका खास स्पॉटवरती येऊन थांबते. गाडीच्या आजूबाजूला सुंदर झाडं, एक क्लिअर व्ह्यू दिसणारा व्ह्यू पॉईंट, दूरवर दिसणारी मरीन बे सँडची इमारत आणि शहराच्या प्रकाशाची नजाकत. हलका संगीतमय वाऱ्याचा आवाज वातावरणात मिसळलेला होता. गाडी थांबल्यानंतर आरव डाव्या बाजूने उतरतो. मग तो गाडीभोवती फिरून उजव्या बाजूने येतो, जिथे मीरा बसलेली असते. तो दरवाजा अलगत उघडतो आणि तिला हळूच बाहेर येण्यासाठी हात पुढे करतो. मॅडम, शॅलो वी? आरव विचारतो. मीराचं मन क्षणभर थबकतं. आरव तिला प्रिन्सेस ट्रीटमेंट देतोय. ती त्याचं हे हळूवार काळजीवाहू रूप हरखून बघते. न बोलता ती आपला हात आरवच्या हातात ठेवते. दोघांचा हातात हात मिसळतो. त्या स्पर्शात एकाधा प्रेम आणि अनकथ भावना मिसळलेल्या असतात. मीरा गाडीतून उतरते आणि थोडंसं चकित होऊन आजूबाजूला नजर फिरवते. शहराचा प्रकाश, थोडीशी म्युझिकची दूरवरची झुळूक आणि खूप लोक आपल्या खास प्रिय व्यक्तींबरोबर इथे आलेले असतात. मीरा हळू आवाजात डोळे विस्फारत बोलते. आरव, आपण इथे कुठे आलेले आहोत? हे खूप खूप सुंदर आहे. आरव हसत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. हे ठिकाण नावाने नाही तर त्या क्षणाने खास आहे मीरा. सिंगापूरचं एक हिडन व्ह्यू पॉईंट आहे. इथून सगळं शहर तुझ्यासारखं चमकतं. म्हणून वाटलं आज इथे तुला आणावं. मीरा त्याच्याकडे बघते आणि मग नजरेने समोर बघते. दूरवरची स्कायलाईन, वॉटर शोचे प्रकाश आणि तिच्या हातात आरवचा हात. आरव आणि मीरा त्या सुंदर नाईट व्ह्यू पॉईंटवर हातात हात घेऊन थोडं पुढे चालतात. आजूबाजूचं वातावरण रोमॅन्टिक, शांत आणि स्वप्नासारखं वाटतं. दूरवर स्कायलाईन चमकत असते. सिंगापूरच्या शहराची झगमगती दृश्य. आरवने खास तिच्यासाठी शोधलेली जागा. समोर एक लाकडी बेंच होता. त्यावर दोघंही जाऊन बसतात. समोर शांतपणे वाहणारा समुद्र, त्यावर प्रकाशाची नाजूक प्रतिबिंब, हवेत हलकीशी गारवा आणि सुकून. आरव हळू आवाजात बोलतो. तुला माहिती आहे मीरा, कधी कधी असं वाटतं की या शहरात लाखो लाईट्स आहेत, पण माझं आयुष्य फक्त एकाच दिव्यामुळे उजळले. मीरा हसून त्याच्याकडे बघते. आणि तो दिवा म्हणजे? मीरा विचारते. आरव हलकंसं हसत तिच्या डोळ्यात बघत बोलतो. तू. मीरा क्षणभर स्तब्ध होते. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं लाजलेलं हसू उमटतं. आरवचा हात अजून घट्ट धरते. आरव, कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न तर नाही ना? मी, तुम्ही, हे शहर, हे क्षण. मीराचे बोलणे ऐकून आरव बोलतो. जर हे स्वप्न असेल तर मला कधीच जागा व्हायचं नाही. तो हलके तिच्या केसांच्या मागे आलेल्या बटेला कानामागे सारतो. मीरा त्याच्याकडे नजरेत प्रेम साठवून बघते. दोघं क्षणभर काही न बोलता शांत बसतात. मग आरव थोडं मागे झुकतो. डोकं आकाशाकडे करत बोलतो. मीरा, आपण दोघं जे आज आहे ना, ते अगदी एकमेकांना परफेक्ट नसू, पण परफेक्टसाठी प्रयत्न नक्कीच करू. आणि हेच खरं प्रेम असतं ना? आरवचे बोलणे ऐकून मीरा हसते आणि बोलते. आरव, तुम्ही किती छान बोलता ना. कधी कधी वाटतं फक्त बसून तुमचं बोलणं ऐकत राहावं. तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे प्रेम, नातं, जगण्याचा अर्थ सांगणारं असतं. तुमच्या शब्दांमध्ये एक अशी जादू असते की मन हलकं होतं आणि आत्मा शांत होतो. आरव थोडं हसतो. त्याच्या केसांतून हात फिरवत हलक्या स्वरात बोलतो. मी मोटिवेशनल स्पीकर नाही ग मीरा, पण जेव्हा तू समोर असतेस ना, तेव्हा मनातून काहीतरी बोलावं असं वाटतं. तू समोर असतेस म्हणून माझे शब्दसुद्धा खरे वाटतात. कधी स्वतःसाठी काही बोलावं असं वाटलं नव्हतं, पण तुझ्यासाठी वाटतं. सगळं मन मोकळं करावं.
आरव बोलता बोलता मीराच्या खांद्यावर हलकेच आपला हात ठेवतो आणि तिला थोडं आपल्या दिशेने ओढून घेतो. दोघांमध्ये काहीच अंतर राहत नाही. आरवचा चेहरा हलकेच मीराच्या चेहऱ्याजवळ येऊ लागतो. मीरा थोडीशी लाजून पण रागवल्यासारखीच बोलते, काय करताय आरव तुम्ही? आपण बाहेर आहोत ना, लक्षात आहे ना तुमच्या? आरव न चुकता तिच्या नजरेत बघत मिश्किल हसतो आणि आसपास नजर फिरवतो. बाहेर आहोत म्हणतेस, पण बघ ना मीरा, आजूबाजूला सगळे कपल्स आहेत, सगळेच ओपनली रोमांस करत आहेत आणि आपण मात्र इथे गप्प बसून फक्त भावनिक संवादात अडकलेलो आहोत. आपणच वेगळे वाढतोय गो. मीरा त्याच्या त्या मस्करी व भुया उंचावते आणि थोडा चेहरा दुसरीकडे फिरवते, हलकासा राग पण ओठांवर गालात हसू दडवत. गप्प बसा तुम्ही. रोमांस बिमांस ना रूममध्ये, इथे नाही, समजलं का? म्हणजे चार चौकात काहीही बोलता तुम्ही. मीराचं बोलणं ऐकून आरव हसतो. त्याचा खांद्यावरचा हात अजून घट्ट होतो. तो तिला अजून जवळ घेतो. मस्करीनं थांबवता पुन्हा बोलतो, म्हणजे मग रात्री रोमांस फिक्स आहे का? कारण तुलाच आठवत आहे का, तूच म्हणाली होतीस जे असेल ते रात्री होईल, आणि आत्तासुद्धा म्हणतेस बाहेर नाही, रूममध्ये. मतलब रात्री काहीतरी स्पेशल प्लॅन आहे असं वाटतंय. आरवचे बोलणे ऐकून मीरा त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघते. तिचे लाल गुलाबी झालेले असतात, पण तिचा राग दाखवत आवाज हलकासा चढवत बोलते, आरव गप्प बसा ना. तुम्ही असं काहीतरी बोलताना तेव्हा माझा चेहरा कंट्रोलमध्येच राहत नाही. उगीच आजूबाजूचे लोक बघतील, त्यांना काय वाटेल? सगळे बघतील आणि बोलतील यांचं काय चाललं आहे, नका ना त्रास देऊ मला. ठीक आहे बरं, आता नाही त्रास देत माझ्या होणाऱ्या बायकोला, पण रूममध्ये गेल्यावर बघू कसा त्रास द्यायचा, किती आणि कुठे. हे ऐकताच मीरा अक्षरशः गुलाबी होते. तिच्या गालावर लाजेच्या छटा पसरतात. ती गोंधळलेल्या हास्यासोबत काहीच बोलू शकत नाही. विषय बदलत ती लगेच म्हणते, मी काय म्हणते आरव, आपण आता इथे आलोच आहोत तर काही छान छान फोटोज काढूया ना, नाईट व्ह्यूसोबत, मेमरी म्हणून ठेवायला. काय माहिती पुन्हा कधी तुम्ही मला सिंगापूरला घेऊन याल. आरव तिच्या खोडकरपणामुळे हसून बघतो आणि बोलतो, तू फक्त बोलायचं आणि मी करायचं. तुला कुठे जायचं आहे, कधी जायचं आहे, फक्त तू मला सांग, मी तुला तिथे घेऊन जाईन. माझ्या मीराला थांबवणार कोण? मीरा आरवचे बोलणे ऐकून सरळ त्याच्याकडे बघते. थोडीशी गंभीर होऊन बोलते, पण एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा, लग्नाआधी तरी वेळ देता, पण लग्नानंतर मला नाही वाटत तेव्हासुद्धा असंच वेळ द्याल. मीराच्या बोलणे ऐकून आरव थोडा पुढे सरकतो. त्याच्या नजरेत थेटपणा आणि ओठांवरती हलकी खोडकर हसू होतं. मीरा, तू आधी माझ्याशी लग्न कर, मग बघ, मी रूमच्या बाहेरच जाणार नाही आणि तुलासुद्धा जाऊ देणार नाही. आपण दोघं 24 तास फक्त एकमेकांमध्ये. मीरा आरवचं बोलणं ऐकून अगदी बावरते. तिला हसू आणि लाज दोन्ही एकाच वेळी येतात. ती न कळत त्याच्या छातीवर हात ठेवते आणि म्हणते, गप्प बसा हो तुम्ही. तुमचं डोकं पण ना फक्त एकाच गोष्टीवरती काम करत असतं का? दुसरं काही तुम्हाला वाटतच नाही का? नका ना त्रास देऊ मला आता. ती पटकन नजर दुसरीकडे वळवते आणि आरवचं बोट धरत म्हणते, बघा ना तिकडे किती सुंदर नाईट व्ह्यू दिसतोय. चला ना तिकडे जाऊया ना, छान फोटोज काढूया ना आपण. मीराचं बोलणं ऐकून आरव अजूनही मिश्किल हास्याने तिच्याकडे पाहत म्हणतो, हो हो चला तर जाऊया ना, पण नंतर परत रूममध्ये सुद्धा जायचं आहे ना, उगाच उशीर व्हायला नको. तो डोळा मारतो. मीरा त्याचं बोलणं समजते, पण काहीच न बोलता गालावर हसू दडवत त्याचा हात घट्ट धरते आणि दोघं त्या व्ह्यू पॉईंटकडे चालू लागतात. ते ठिकाण जणू एखादं स्वप्न असावं. आकाशात शांत चांदणी, खाली झगमगणारी सिंगापूरचं शहर आणि थोडी हवा, थोडं संगीत आणि भरपूर आठवणी. आरव आणि मीरा एकमेकांचे फोटोज घेतात. कधी तो तिचे कॅन्डिड्स मुवमेंट्स पकडतो, कधी ती त्याला त्याच्या मिश्किल स्मितासकट क्लिक करते आणि शेवटी दोघं एकत्र फोटो काढतात. एका अनोळखी व्यक्तीला फोन देऊन अनेक कपल्स पिक्स क्लिक करतात. त्या नाईट व्ह्यूचा बॅकग्राऊंडमध्ये, त्या प्रत्येक क्लिकमध्ये त्यांच्या मनातली जवळीक, प्रेम आणि आठवणी कायमच जपल्या जात होत्या. नाईट व्ह्यूचे सुंदर फोटो, एकमेकांशी सेल्फीज, नजरेतून झालेला संवाद संपतो आणि दोघं हसत बोलत थोडं बाजूला चालू लागतात. मीराचा हात आरवच्या हातात असतोच तेवढ्यात आरव हलकं हसून बोलतो, चला फोटो सेशन झालं, आता भूक लागली असेल ना, खाऊया का काहीतरी.
मीरा त्याच्याकडे हसत बघते आणि लगेच खोडकरपणाने म्हणते, मला ना आज एकदम मस्त आजीचे केस खायची वाटतंय. आरव तिचं बोलणं ऐकून एकदम गोंधळतो, थबकतो आणि मोठ्याने बोलतो, काय आजीचे केस? म्हणजे मीरा तुला काय खायचं आहे? तुला समजतं आहे का काय बोलतेस तू? आरवचे बोलणे ऐकून मीरा जोरात हसते आणि लाजून बोलते, अहो तुमच्या डोक्यात काय चाललं आहे? आजीचे केस म्हणजे ते रिअल केस नाही, ते गुलाबी रंगाचं असतं ना, फुलासारखं मऊ, अगदी कापसासारखं. तोंडात टाकलं की विरघळून जातं. मीराचं बोलणं ऐकून आरव श्वास सोडतो आणि थोड्या मिश्किल तोंडाने म्हणतो, तू म्हणतेस ते कँडी फ्लॉक्स? मग असं नीट बोलायचं की, हे काही तुला इथे मिळणार नाही, आपल्याला बाहेर नॉर्मल खायचं आहे. मीरा थोडी हट्टीपणाने बोलते, म्हणून तर म्हणते हॉटेलमधलं जेवण नको, आपण असं काहीतरी टेस्टी स्ट्रीट फूड काही चमचमीत खाऊया ना. आरव थोडा नाक वर करतो पण प्रेमाने म्हणतो, मग बघ तुला प्रत्येक वेळी असं चमचमीत काहीतरी खायचं असतं का? आणि तुझी तब्येत बघ किती बारीक आहेस तू, पोट आणि कंबर सारखं दुखत असतं, मग म्हणतेस पिरियड्समध्ये त्रास होतो. हे ऐकताच मीरा अवाक होऊन डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते. मीरा लाजून बोलते, आरव काही काय, आपण बाहेर आहोत ना, आणि तुम्ही हे मोठ्याने बोलताय, कोणी ऐकलं तर काय वाटेल त्यांना? आरव थोडा गोंधळून पण सरळ मीराकडे बघून बोलतो, काय वाटेल म्हणजे काय? मी काही चुकीचं बोलतोय का? मी तुला फक्त सांगतोय की तू पौष्टिक आहार घ्यायला हवास, तुझ्या शरीराला त्याची खरी गरज आहे. तो थोडा गंभीर होतो आणि त्याच्या नजरेत काळजी स्पष्ट दिसते. पुढे तुझी सगळी हेल्थ माझी जबाबदारी असणार आहे मीरा. तुझं डाएट, तुझा एक्सरसाइज, अगदी सगळं काही आजपासून तू माझ्यावरती सोपवून टाक. मी सांगेल तोच आहार घ्यायचा, आणि हो, पिरियड्समध्ये प्रॉब्लेम पुन्हा नकोत. मीरा अजूनही लाजलेली असते, चेहरा दुसरीकडे फिरवलेला असतो. मीरा हळू आवाजात बोलते, आरव गप्प बसा ना थोडा वेळ तरी, माझ्यासारख्या मुलींना असं कोणीतरी इतकं ओपनली बोललं तर मला लाजल्यासारखं वाटतं हो. आरव थोडा पुढे सरकतो आणि तिच्यासमोर उभा राहतो आणि सौम्यपणे बोलतो, मीरा ही गोष्ट नॉर्मल आहे, अजिबात लाजायचं नाही, आणि माझ्यासमोर तर अजिबातच नाही. तो तिचा हात पकडतो आणि हसतच म्हणतो, आणि ऐक, आत्तापासून सकाळी 5 वाजता उठायचं बंधन संपलं. तू निवांत झोप, पण सकाळी माझ्यासोबत जिममध्ये तू रोज यायचं आहेस, त्यात काहीही तू चुकवायचं नाहीस. मी दाखवलेला तुला एक्सरसाइज व्हिडिओज वगैरे असतील ना, तो तसाच रेग्युलर तू करायचा आहेस, समजलं का? आरवचं तिच्या हेल्थबद्दल बोलणं ऐकून मीरा थोडी वैतागलेली असते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिडचिड दिसत असते. मीरा थोड्या चिडचिडी स्वरातच बोलते, झालं रिअल आरव राज्याध्यक्ष बाहेर आला आहे, बॉस मोड ऑन. म्हणजे आता प्रेम केअर हे सगळं गेलं बाजूला, फक्त उठ 5 वाजता, खाऊन घे, जिम कर, एवढंच उरलं. आपण इथे आलो आहोत ना बाहेर फिरायला, थोडं प्रेमाने हळूवार बोलताच येत नाही का तुम्हाला? आरव थोडा गोंधळ होतो, हसत हसत तिला बघतो पण काही बोलत नाही. तेच मीरा बोलते, सांगते मी, माझ्या अंगावरनं असं सकाळी लवकर उठ म्हणलं की काटा येतो. मी अजिबात लवकर उठणार नाही बघा, आणि अजून जर तुम्ही एकदाही काही वेल्थबद्दल बोलला ना तर लक्षात ठेवा, मी तुमच्याशी बोलणारच नाही. आरव तिची ही धमकी ऐकून एक हलकं हास्य लपवत हळूच तिच्या गालावर एक प्रेमळ टॅप देतो आणि हसत बोलतो, ठीक आहे झालं, मी आता काहीच तुला बोलत नाही, पण मुंबईला गेल्यावर बघूया काय करायचं ते. तो तिचा हात पकडतो आणि हसतच म्हणतो, चल आता पटकन, आता काहीतरी खाऊन घेऊया ना आपण, मॅडमची चिडचिड कमी करायची आहे ना. दोघं रस्त्याच्या एका गजबजल्या स्ट्रीट फूड कॉर्नरकडे जातात. इथे एकदम लाईट्स, खमंग वास आणि खूप लोक असतात. आरवला अशा ठिकाणी खाण्याची सवय नसते, पण आज त्याच्यासाठी मीराच महत्त्वाची होती. मीरा अगदी उत्साहाने ताडभर स्ट्रीट फूड घेते, पाणीपुरी, मसाला डोसा, मंचुरियन्स आणि आपली लाडकी कुल्फी. दोघंही एका बेंचवरती शेजारी बसलेले. आजूबाजूला सिंगापूरच्या रात्रीचा गारवा, हलकीशी गर्दी आणि गोंगाट, आणि त्या सगळ्यात शांतपणे जगणाऱ्या 2 नजरा, एक हसणारी मीरा आणि तिच्याकडे प्रेमानं पाहणारा आरव. मीरा पाणीपुरीवर ताव मारतच बोलते, घ्या ना, तुम्हीसुद्धा खावा ना, पाणीपुरी एकदम जबरदस्त आहे. मला नको, आणि मला काय म्हणायचं आहे मीरा, इथं पाणी वगैरे नीट असतं का हे सुद्धा आपल्याला माहिती नाही ना. आपण एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊया ना, तिथे सगळं हायजेनिक असतं, तिथं काहीतरी पोट भरून खाऊया. आरवचे बोलणे ऐकून मीरा हसत थोडं खोडकरपणाने बोलते, बस करा आता तुमचं नॉलेज, इथं माझ्यासोबत बसलाय ना, मग इथलंच खा.
ती एक पाणीपुरी त्याच्यासमोर धरते. घ्या, ओपन युअर माउथ सर. आरव नाईलाजाने तोंड उघडतो आणि ती त्याला भरवते. पाणीपुरी तोंडात शिरतात त्याचा चेहरा अगदी विनोदी होतो. त्याचे डोळे पाणावतात. तो तोंड होतो आणि खूप एफर्ट्स करून ती पाणीपुरी संपवतो. ओ माय गॉड मीरा, हे काय होतं? एवढं तिखट? तू कसं खातेस हे सगळं? तोंडाची लक्तर उडणार वाटतं माझी. मीरा हसतच बोलते, खावं माणसानं, तिखट खावं थोडं, पण माणसानं मनाने आणि डोक्याने तिखट नको असावं. ते जरा जास्त त्रासदायक असतं ना. आरव थोडा गप्प होतो आणि ते वाक्य त्याच्या मनात घुसतं. मग तो हसत थोडं रागाने बोलतो, अरे वा, माझ्या पाणीपुरीतून मला टोमणे मारत आहेस का? म्हणजे तिखट, मी तिखट आहे असं बोलायचं आहे का तुला? आरवचं बोलणे ऐकून मीरा खळखळून हसू लागते. आरव पाण्याची बाटली उघडतो तर मीरा त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहू लागते. आरव पाणीपुरीनंतर थोडासा अस्वस्थ दिसतो. मीराच्या लक्षात येते की त्याला जास्त तिखट झेपलेलं नाही. ती लगेच काउंटरकडे जाते आणि थोडं सौम्य नॉन स्पायसी स्ट्रीट फूड मागवते. समोसा, चीज रोल, पनीर टिक्का. मीरा हसत त्याच्याकडे बघत बोलते, हे घ्या, आता आरवसाठी स्पेशल जेंटल फूड. तुमचं तिखट झेपत नाही हे माझ्या लक्षात आलं. आरव हसून तिच्याकडे बघतो. हे खरं आहे मीरा, पण एक गोष्ट विसरू नकोस, माझं पोट फक्त तुझ्या हातच्या प्रेमावर भरतं. दोघांचं खाऊन झाल्यानंतर गाडीच्या दिशेने दोघं चालत होते. आरवने हलक्याच हाताने मीराचा हात धरलेला. दोघांच्याही हातामध्ये एक एक कुल्फी. आता संपूर्ण दिवस एक सुंदर आठवण बनून त्यांच्या हृदयात साठत चालला होता. आरव थोडं मिश्किलपणे मीराकडे बघतो आणि बोलतो, चला मीरा मॅडम, 12 वाजलेत आता. आपल्याला रूमवर जायला हवं ना. अजून पुढचा प्रोग्राम मोठा खूप आहे. उशीर झाला तर झोपायलासुद्धा वेळ मिळणार नाही ना आपल्याला. आरवचे बोलणे ऐकून मीरा हसत काहीच न समजल्यासारखं डोळे मोठे करून विचारते, कसला मोठा प्रोग्रॅम? ते आरव डोळ्या मारत बोलतो, कालचा प्रोग्राम आठवतोय? आज तोच डबल सेलिब्रेट करायचा प्लॅन आहे. मीरा हसतच लाजून जाते. मीरा लाजत नजर टाळत, सारखं तुम्ही ना सारखं तेच डोक्यात ठेवता. काय काय हाल करणार आहात माझं काय माहिती. आरव हसतच तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवतो आणि जवळ घेत बोलतो, मस्करी केली गं. अजून हाल नाही करणार, पण लग्नानंतर मात्र सगळं ऐकून घ्यावं लागेल. मनाने शरीराने पूर्णपणे माझी व्हावी लागेल. ती काहीच न बोलता गप्प होते. डोळ्यात हलकीशी लाज, ओठांवर एक प्रेमळ हास्य. दोघंही गाडीत बसतात. आरव मागच्या सीटवर मीराजवळ बसतो. ड्रायव्हर गाडी सुरू करतो. मीरा बाहेर बघत असते. तेवढ्यात आरव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, आजचा दिवस खूप खास गेला ना मीरा. तेच मीरा आरवकडे बघून मंद स्वरात बोलते, खरंच असं वाटतं हे सगळं स्वप्नासारखं आहे, पण हे स्वप्न तुमच्याबरोबर जगायला आवडेल. मीराचं बोलणं ऐकून आरव तिचा हात पकडतो. गोड स्मित करत म्हणतो, हे स्वप्न नाही आहे मीरा, हे आपलं आयुष्य आहे, जे मी तुझ्याबरोबर रोज जगायचं ठरवलं आहे. गाडी शहराच्या दिव्यांमध्ये विरघळत जाते आणि त्यांच्या प्रेमाचा एक नवीन अध्याय सुरू होतो. सिंगापूरच्या त्या गोड आठवणी घेऊन दोघं त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये पोहोचतात. दरवाजा उघडताच मीरा आतमध्ये जाते. बेडवरती अंग टाकते आणि डोळे मिटत बोलते. ती आळस देतच बोलते, ऐक खूप दमले मी आणि खूप झोप येते. अजिबात कुठे हलायची इच्छा नाही आता. ते आरव दरवाजा हळूच बंद करतो आणि तिच्याजवळ येत बेडवर तिच्या बाजूला झोपतो. हळुवारपणे आपला हात तिच्या कमरेवर टाकतो आणि मिश्किल स्वरात कुजबुजतो, असं कसं दमून चालेल मीरा? रात्र तर अजून बाकी आहे ना. तूच म्हणाली होतीस जे काही असेल ते रात्री. मग रात्र झालेली आहे ना आता. आरवचं असं बोलणं ऐकताच मीरा पटकन त्याच्या हाताखालून बाहेर येते आणि थोडीशी चिडून हसत बोलते, झालं तुमचं सुरू झालं. मी अजिबात काही करणार नाही बरं का आता. त्याचा आरव हसत खोडकरपणे बोलतो, राहू दे, तू नको काही करू पण मी करतो ना सगळं. आरवचं बोलणं ऐकून मीरा लाजत बोलते, गप्प बसा तुम्ही, मी फ्रेश होऊन येते. ती वॉशरूममध्ये जाते. आरव हलकंसं गालातल्या गालात हसतो. काही वेळाने मीरा बाहेर येते. तिने एक साधा पण सुंदरसा बाथरूम घातलेला होता. तिचा चेहरा अगदी नैसर्गिक, लाजलेला आणि प्रसन्न वाटत असतो. ती समोर येते आणि आरव तिच्याकडे कौतुकाने बघतो. हळूच तिचा हात पकडतो, स्वतःजवळ ओढतो आणि कुजबुजतो, वा, आजची माझी होणारी बायको एकदम प्रिन्सेससारखी दिसते. आधी तर माझ्यासोबत नाईट ड्रेसमध्ये यायलाही लाजायची आणि आज बघा डायरेक्ट बाथरूममध्ये आलेली आहे. मीरा थोडीशी लाजते. ती हळूवारपणे त्याच्या कपाळावरती बोट ठेवते आणि बोट हलकेच खाली फिरवत म्हणते, मिस्टर आरव राज्याध्यक्ष, आता तुमच्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटतं ना मला, त्यामुळे बाथरूम घालून यायला काहीच प्रॉब्लेम वाटत नाही मला. मीराचं बोलणं ऐकून आरवसुद्धा हसतो आणि बोलतो, मिसेस मीरा आरव राज्याध्यक्ष, मला अजिबात काही प्रॉब्लेम नाही. तू माझ्यासमोर अगदी नाईट ड्रेससुद्धा घालून
येऊ शकतेस किंवा जर काहीच घालून नाही आलीस तरी चालेल. आरवचे बोलणे ऐकून मीरा लाजू लागते. तिच्या डोळ्यासमोर तो शॉर्ट ट्रान्सपरंट नाईट ड्रेस आठवतो. मीरा हलकीशी लाजते आणि बेडजवळ येऊन बसते. जावा फ्रेश होऊन या, झोपायचं आहे मला. आरव डोळा मारतच बोलतो. हो, मी काही अडवलं आहे का तुला? झोप ना, मी येतो लगेच. तेच मीरा लाजत म्हणते. पण मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे ना, या ना लवकर. तेच आरव मधाळ हसत बोलतो. असं आहे तर मग तर थांब, मी 5 मिनटं लगेच आलो. आरव वॉशरूममध्ये जातो. काही वेळातच फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर येतो. तो लाईट्स बंद करतो आणि मीराच्या शेजारी बेडवरती येऊन झोपतो. हलकं ब्लँकेट दोघांवरती पांघरतो आणि मीराला हळूवारपणे जवळ घेतो. त्याचा हात तिच्या कमरेवरती फिरतो आणि तीसुद्धा त्याच्या पाठीवरती हात ठेवते. ती डोकं त्याच्या छातीवर टेकवते आणि आरव तिच्या केसांमधून हात फिरवत राहतो. त्या दोघांची शांत, जिव्हाळ्याची, काळजीने भरलेली मिठी एकमेकांवरील विश्वासाची आणि प्रेमाची जाणीव करून देणारी होती. दोघेही त्या एका मिठीत इतके हरवून गेलेले असतात की ती रात्र एकदम थांबलेली वाटते. त्या रात्री फक्त झोप नव्हती, त्या नात्याची मिठी, आपुलकीचा स्पर्श आणि आयुष्यभराची साथ देण्याची नजाकत होती. प्रेम म्हणजे केवळ जवळ येणं नाही, तर एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि साथ देणं असतं. आजचा आरव आणि मीराचा हा नाईट रोमॅन्टिक टाईम सीन खरंच तुमच्यासाठी हृदयाला स्पर्शून गेला असेल ना. आरवचं तिच्यासाठी असलेलं काळजीचं प्रेम आणि मीराचं त्याच्या आईवडिलांसाठी असलेला आदरभाव. खरं प्रेम असंच असतं ना. एका मिठीत किती भावना लपलेल्या असतात. आजच्या भागातली तुमची फेवरेट लाईन किंवा सीन कोणता होता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तुमचं मत आम्हाला खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण तुमच्या कमेंट्समुळे मला पुढे लिहायला खूप प्रोत्साहन मिळतं. पहिला प्रश्न, आरवसारखा प्रेमळ, खोडकर पण जबाबदार पार्टनर तुम्हाला कसा वाटतो? दुसरा, मीराचं समजून घेणारं, घर जोडणाऱ्या मुलीचं रूप कितपत तुम्हाला आवडलं? आणि तिसरं म्हणजे आजच्या भागात तुम्ही जर असता आरव मीराच्या जागी तर कोणती गोष्ट वेगळी केली असती? तुमचं उत्तर, भावनांनी प्रेम नक्की भरभरून कमेंट्समध्ये लिहा. आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा सांगा. बाकी आजच दुसरा पार्टसुद्धा येणार आहे. 10पर्यंत किंवा 9पर्यंत जास्तीत जास्त करून अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. बाय, टेक केअर. कालचा हा पार्ट होता तो मी आत्ता अपलोड करत आहे आणि तुम्ही खूप उशीर पार्टची वाट बघितली त्यासाठी खरंच सॉरी, पण मी तुमचा शब्द पाळत आहे. कालचा पार्ट मी आत्ता अपलोड केलेला आहे. एन्जॉय. बाय.